81,800 रुपयांचे MD ड्रग जप्त, एक महिलेसह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने लातूर शहरातील सूत मिल परिसरात कारवाई करत 81,800 रुपये किमतीचा 16.36 ग्रॅम मोफेड्रॉन म्हणजेच MD ड्रग जप्त केलाय। पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात लातूर पोलिसांकडून अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात छापेमारी करून गुन्हे दाखल करण्यात येत असून त्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकाने 22 मे रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सूतमिल परिसरातील एका महिलेच्या घराच्या बाजूस आणि घरामध्ये इसम नामे ऋषिकेश राठोड वय वर्ष 28, संजय पडिले वय वर्ष 26, 35 वर्षीय महिला आणि अनुप सोनवणे यांना MD ड्रग यांनी अवैध विक्री करण्यासाठी अनुप नवनाथ सोनवणे याच्या पत्नीनं अवैध विक्री करण्यासाठी स्वतःच्या घरामध्ये बाळगलेले अंमली पदार्थ 2 पिशवीसह एकूण 16.36 ग्रॅम वजनाचा 81,800 रुपये किमतीचा अंमली पदार्थ MD गुन्ह्यात वापरलेले वेगवेगळे कंपनीचे 4 मोबाईल, MD ड्रग वजन करण्यासाठी वापरण्यात आलेला वजन काटा असा एकूण 2,82,300 रुपयांचा अंमली पदार्थ MD ड्रग हस्तगत करण्यात आलाय। काल दिनांक 22 मे 2025 रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की 2 इसम हे सूतमिल रोड येथे ड्रग्स बाळगलेले आहेत। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माननीय SP सर मुंडे सर, ॲडिशनल SP आदरणीय अजय देवरे सर यांच्या नेतृत्वामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली होती। त्या 2 मुलांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे काही ड्रग्ज मिळून आले होते। त्यांना विचारपूस केली की हे ड्रग्ज कुठून मिळालेले आहेत, तेव्हा त्यांनी सांगितलं की एक महिला हा ड्रगचा व्यवसाय करते। तेव्हा मी त्या महिलेचीही गरजडती घेतली। एकंदरीत त्या मुलांकडं आणि महिलेकडं असे एकूण 16.36 ग्रॅम जे की 81,800 रुपये किमतीचे ड्रग्स मिळून आलेले आहेत। ते जप्त करण्यात आलेले आहेत, गुन्हा दाखल आहे आणि अधिक तपास करत आहोत।